Namaste students, welcome to all of you. Today we are going to learn the frequency distribution table. How to prepare, how to make a frequency table of the given information. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल कसा बनवायचा ते आज आपण शिकणार आहोत. त्याआधी फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी ऑफ द स्कोअर काय आहे ते आज आपण पाहणार आहोत. सो फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल इट मीन्स दॅट समटाइम्स इन कलेक्टेड डाटा सम स्कोअर्स अपीअर अगेन अँड अगेन. एखादा स्कोअर अगेन अँड अगेन परत येत असेल तर तो काय असतो, सतत फ्रिक्वेंटली, दॅट इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. ओके, द नंबर ऑफ टाइम्स अ पर्टिक्युलर स्कोअर ऑकर्स इन द डाटा इज कॉल्ड द फ्रिक्वेन्सी ऑफ द स्कोअर. एखाद्या इन्फॉर्मेशनमध्ये एखादा स्कोअर हा रिपीट अगेन अँड अगेन तोच येत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, फ्रिक्वेन्सी ऑफ द स्कोअर. त्याला आपण काय म्हणतो, फ्रिक्वेन्सी ऑफ द स्कोअर. तर तो फ्रिक्वेन्सी ऑफ द स्कोअर जो आहे तो आपण कसा फाइंड आउट करायचा ते आज आपण बघणार आहोत. दिलेली इन्फॉर्मेशन असते, त्या इन्फॉर्मेशननुसार आपण काय करणार आहोत, टू प्रिपेअर अ फ्रिक्वेन्सी टेबल ऑफ द गिवन इन्फॉर्मेशन ऑर डाटा. दिलेल्या माहितीच्या आधारे आपण फ्रिक्वेन्सी टेबल कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत. सो लुक ॲट दी स्टुडंट्स हिअर. दिस फर्स्ट एक्झाम्पल इज given here. The distance at which some children live from their school is given below in kilometers. काही विद्यार्थ्यांचं शाळेपासूनचं घरापासून शाळेचं अंतर किती किलोमीटर आहे ते इथे दिलेले, इन किलोमीटरमध्ये दिलेले, 1, 3, 2, 4, 5 ॲज लाईक धिस. लुक ॲट दी स्टुडंट्स हिअर. 15 स्कोअर्स इथे दिलेलं आहे. स्कोअर इथे तुम्हाला 15 वेळा 15 संख्या तुम्हाला इथे दिसत आहेत. सो दिस इज द स्कोअर इन किलोमीटर. दिलेला हा स्कोअर आहे तो किलोमीटरमध्ये दिलेला आहे. लेट्स सी हाऊ टू मेक अ फ्रिक्वेन्सी टेबल ऑफ धिस गिवन डाटा. तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे स्कोअर या पद्धतीने आपल्याला फ्रिक्वेन्सी टेबल बनवायचं आहे. पहिला कॉलम असणार आहे आपला स्कोअर, सेकंड कॉलम आहे टॅली मार्क्स अँड थर्ड कॉलम आहे फ्रिक्वेन्सी. सो इथे तुम्हाला 15 नंबर्स दिसतात. यावरून आपल्याला इन दिस score which is the highest score and which is the lowest score. So write the lowest to the highest. So in this example first is the lowest score आहे. सो सगळ्यात लहान अंक इथे 1 आहे म्हणून आपण 1 पासून स्टार्ट केलं अप टू इथे सगळ्यात मोठी संख्या आहे 6 म्हणून आपण इथे 1 अप टू 6 पर्यंत स्कोअर लिहिलेला आहे, 1 ते 6 पर्यंत. ओके, स्कोअर कसा फाइंड आउट करायचा, दिलेल्या इन्फॉर्मेशनमध्ये हायेस्ट आणि लोवेस्ट स्कोअर लिहायचा आणि मग त्याच्यामधले सगळे अंक आपण लिहून काढायचे. ओके, सो दॅट इज इथे काय आहे, 1, 2, 3, 4, 5, 6 असे दिलेले आहेत. ओके, हा झाला आपला स्कोअर म्हणजे लोवेस्ट टू दी हायेस्ट. दे टॅली, हाऊ टू ड्रॉ अ टॅली मार्क्स किंवा हाऊ टू फाइंड आउट द टॅली मार्क्स अँड हाऊ टू राईट द टॅली मार्क्स. तुम्हाला त्या कशा काढायच्या, टॅली मार्क म्हणजे काय, त्या लिहायच्या कशा. तर ह्या ज्या लाईन्स आहेत त्याला आपण टॅली मार्क्स म्हणजे ताळ्याच्या खुणा असं आपण म्हणतो. तर ताळ्याच्या खुणा कशा काढायच्या, तर पहा इथे 1 आहे, सो 1मध्ये 1 लाईन ओढली. त्यानंतर 3 आहे, 3मध्ये 1 लाईन ओढली. लुक ॲट दिस स्टुडंट्स, इथे ऑलरेडी एक्झाम्पल दिलेले सोडून. तर त्या ताळ्याच्या खुणा कशा करायच्या ते मी तुम्हाला दुसरे एक्झाम्पल मी सॉल्व करून दाखवणार आहेत ॲज लाईक धिस. ओके, तो आपण प्रॅक्टिस सेट आपण बघणार आहोत. प्रॅक्टिस सेट 55 यामधील 4 एक्झाम्पल्स आहेत, त्यातील आपण एक्झाम्पल सोडून पाहणार आहोत. सो लुक ॲट धी स्टुडंट्स इन प्रॅक्टिस सेट 55. तो सोडवण्याच्या आधी आपल्याला काहीतरी माहिती इथे दिलेली, नाव आय नो. सो अ सिम्पल वे टू टॅब्युलेट स्कोअर इज बाय युजिंग अ टॅली मार्क्स. आपण काय करणार आहोत, टॅब्युलेट स्कोअर हा साध्या पद्धतीने आपण टॅली मार्क्सच्या थ्रू काय करणार आहोत, काउंट करणार आहोत. ए टेबल इन विच द नंबर ऑफ टॅली मार्क्स इंडिकेट्स द फ्रिक्वेन्सी. या टेबलमध्ये ज्या टॅली मार्क्स दाखवतात, बरोबर आहे, टॅली मार्क्स इंडिकेट्स काय करतात, तर फ्रिक्वेन्सी ऑफ दिस गिवन स्कोअर, त्याची फ्रिक्वेन्सी दाखवली जाते. टॅली मार्क्स म्हणजेच ती त्या नंबरची काय आहे, स्कोअरची फ्रिक्वेन्सी असते. देन वेन द नंबर ऑफ स्कोअर इज अ व्हेरी लार्ज, अ फ्रिक्वेन्सी टेबल इज यूज टू फाइंड द ॲव्हरेज. जेव्हा एखादा नंबर आपल्याला नंबर स्कोअर इज अ व्हेरी लार्ज, जेव्हा मोठा असतो तेव्हा आपण फ्रिक्वेन्सी टेबल यूज करतो. कशासाठी, फाइंड आउट देअर ॲव्हरेज फाइंड आउट करण्यासाठी आपण एखादा स्कोअर जर मोठा असेल तर त्याची
ॲव्हरेज करण्यासाठी आपण फ्रिक्वेन्सी टेबल यूज करतो. सो त्या पद्धतीने आपण हाऊ टू प्रिपेअर द फ्रिक्वेन्सी टेबल ऑफ ए गिवन इन्फॉर्मेशन ऑर डाटा. दिलेल्या माहितीनुसार आपल्याला फ्रिक्वेन्सी टेबल तयार करायचे आहेत. प्रॅक्टिस सेट 55मध्ये तुम्हाला 4 एक्झाम्पल दिलेले आहेत. त्यातील आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. ओके, त्यातील फर्स्ट एक्झाम्पल आपण पाहणार आहोत की याचा फ्रिक्वेन्सी टेबल कसा बनवायचा. सो द हाईट ऑफ 30 चिल्ड्रन इन अ क्लास इज गिवन इन सेंटीमीटर्स. ड्रॉ अप अ फ्रिक्वेन्सी टेबल टू धिस डाटा. तर एका वर्गातील 30 विद्यार्थ्यांची उंची ही सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे. तर त्यावरून आपल्याला काय करायचं आहे, फ्रिक्वेन्सी टेबल प्रिपेअर करायचा आहे, बनवायचा आहे. तर तो पाहूयात कसा बनवायचा. ओके, लुक ॲट दिस स्टुडंट्स. हिअर हाऊ टू सॉल्व द प्रॅक्टिस सेट 55. प्रॅक्टिस सेट 55 हा 55 कसा सॉल्व करायचा ते आज आपण बघणार आहोत. हाऊ टू प्रिपेअर अ फ्रिक्वेन्सी टेबल. तर आपण फ्रिक्वेन्सी टेबल म्हणजेच वारंवारता सारणी कशी तयार करायची ते आज आपण बघणार आहोत. त्यातील फर्स्ट क्वेश्चन, द हाईट ऑफ 30 चिल्ड्रन इन क्लास इज गिवन इन सेंटीमीटर्स. ड्रॉ अ फ्रिक्वेन्सी टेबल ऑफ दिस डाटा. दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला काय करायचं आहे, इथे फ्रिक्वेन्सी टेबल तयार करायचं आहे. सो इथे तुम्हाला 30 चिल्ड्रनची 30 विद्यार्थ्यांची इथे सेंटीमीटरमध्ये उंची दिलेली दिसते. हे सगळ्या 30 विद्यार्थ्यांच्या उंचीची हे काय दिलेली माहिती दिलेली आहे. इथे किती उंची आहे ते बघितलेलं लिहिलेली आहे. तर या नंबर्समधील तुम्हाला दिस इज अ स्कोअर. ॲक्च्युली हा स्कोअर आहे, बरोबर आहे. तर या स्कोअरमध्ये विच इज द हायेस्ट स्कोअर अँड विच इज द लोवेस्ट स्कोअर. जर हायेस्ट स्कोअर बघितला तर 140 तुम्हाला दिसतो. सगळ्यात मोठा स्कोअर याच्यातला 140 आहे आणि लहान स्कोअर म्हणजे 131 आहे. ओके, म्हणजे पहिला आणि शेवटचं असं नाही बघायचं. 131, 35, 40 याच्या सर्व संख्यांमध्ये सगळ्यात लहान संख्या 131 पासून स्टार्ट झालेली आणि 140पर्यंत थांबलेली आहे. याचा अर्थ 131 इज द लोवेस्ट स्कोअर अँड 140 इज द हायेस्ट स्कोअर. सो स्कोअर तुम्हाला फ्रिक्वेन्सी टेबल प्रिपेअर करण्यासाठी तुम्हाला 3 कॉलम्स लागतात. त्यातील पहिला कॉलम म्हणजे नंबर ऑफ स्कोअर्स इन हाईट. ओके, इन सेंटीमीटर. आता स्कोअर्स इन सेंटीमीटर. आता इन सेंटीमीटर का इथे हाईट दिलेली आहे, बरोबर. स्कोअर हा आपली हाईट आहे, इन सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे म्हणून. त्यानंतर दुसरा कॉलम येईल टॅली मार्क्स. सो टॅली मार्क्स, ओके, म्हणजे ताळ्याच्या खुणा. आणि थर्ड कॉलम येईल तुमची फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी इज ऑलवेज डिनोटेड बाय द लेटर एन. फ्रिक्वेन्सी ही नेहमी एन या अक्षराने दाखवतात, बरोबर. या पद्धतीने आपण काय करणार आहोत, हे एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. काळजीपूर्वक पाहायचं आहे. हाऊ टू पुट द टॅली मार्क्स. टॅली मार्क इथे लिहायचे. हाऊ टू राईट द टॅली मार्क्स इन टॅब्युलर फॉर्म. या टॅब्युलर फॉर्ममध्ये टॅली मार्क्स लिहायच्या कसे. टॅली मार्क्स मोजून इथे संख्या लिहिणं म्हणजे ही त्याची फ्रिक्वेन्सी असते, फ्रिक्वेन्सी, बरोबर. आणि स्कोअर्स आपल्याला इथे लिहायचं आहे लोवेस्ट टू दी हायेस्ट. सो इथे आहे 131. ओके, 131, 132, 33, 34, 35, 36, 137, 138, 139 आणि 140. सो लोवेस्ट टू दी हायेस्ट आपण स्कोअर लिहून घेतला, बरोबर. आता टॅली मार्क्स कशा करायच्या, तर या एक्झाम्पलमध्ये दिलेल्या संख्या आहेत यावरून आपल्याला इथे टॅली मार्क्स करायचे आहेत. सो लिसन केअरफुली, लुक ॲट केअरफुली स्टुडंट. आता इथे टॅली मार्क्स देण्यासाठी आपण काय करणार आहोत पहा. आता इथे आपण खुणा करायच्या आहेत टॅली मार्क्सच्या. ओके, सो इथे आपण बघतोय 131. इथे काय करणार आहोत आपण बघा. 131 इथे क्रॉस केला. 131च्या इथे 1 टॅली मार्क केले. त्यानंतर 135. सो हिअर आय डन 135मध्ये. 140. सो 140मध्ये. 130. तिसरा आकडा 138 आहे. ओके, 138. सो 138. 132. 132. 133 इथे टॅली मार्क केला. 135. सो 133. 134. 135. 132. 133. 140. 139. 132. 131. 134. 133.
140, 140. तर इथे पहा एका पुढे एक 4च आपण लिहू शकतो. तर 139, 136, 137, 136, 139, 137, 133. आता इथे 133 एकासमोर आपण इथे 4च लाईन सोडू शकतो. पुढचा 5वा नंबर आला तर तो आपण या पद्धतीने तिरपी लाईन ओढतो आणि इथे हा एक ग्रुप कंप्लीट झाला 5चा. ओके, 133, देन 134, ओके 134 झालं, 131 आणि 140. 140 इथे सुद्धा आपल्याला हा 5वा लाईन या पद्धतीने करता येईल. बरोबर. तर अशा पद्धतीने आपण ह्या टॅली मार्क्स करणार आहोत. टॅली मार्क्स आपण इथे मोजून या ताळ्याच्या खुणा किती आहेत ती झाली 131 3 टाईम्स आहे. म्हणजे याची फ्रिक्वेन्सी किती आलेली आहे 131 3 टाईम्स आलेली. बरोबर आहे. त्यानंतर इथे 3 लाईन्स आहेत. मोजून या लाईनची संख्या इथे 4 आणि हे एक असा दिसतो तेव्हा 5. बरोबर आहे. हा 5चा ग्रुप आहे. इथे 3, इथे 3, इथे 2, 2, 1, 3 आणि 5. आता ही जर फ्रिक्वेन्सी आपले एकूण टोटल स्टुडंट्स आहेत 30, म्हणून आपण इथे तुमची फ्रिक्वेन्सी n बरोबर ही यांची समेशन ही 30 म्हणजे 30च आली पाहिजे. ही जर समेशन आपली 30 आली तर समजायचं आपण दिलेल्या टॅली मार्क्स ह्या करेक्ट आहेत. तर या पद्धतीने 30च संख्या बसली पाहिजे. 3 आणि 3 6 आणि 6 आणि 5 11, 11 आणि 3 14 आणि 3 17 आणि 2 19, 19, 19 आणि 2 21, 21 आणि 1 22 आणि 3 25, 25 आणि 5 30. म्हणजे नंबर n इज इक्वल टू काय आलेलं आहे, नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी 30 आलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ आपला हा एक्झाम्पल आपला बरोबर आहे. बरोबर आहे. या पद्धतीने आपण काय करायचं आहे, एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. तर अशा पद्धतीने स्कोअर्स, टॅली मार्क अँड फ्रिक्वेन्सी अशा 3 टॅब्युलर फॉर्ममध्ये तुम्हाला दिलेला काय करायचं आहे, फ्रिक्वेन्सी टेबल प्रिपेअर करायचा आहे. तर या पद्धतीने तुम्ही तो प्रिपेअर करणार आहात ईच अँड एव्हरी एक्झाम्पल. त्यामधील आपण प्रॅक्टिस सेट 55मधील फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. सो टुडेज होमवर्क टू सॉल्व द प्रॅक्टिस सेट 55 इन क्वेश्चन 2, 3 अँड 4. ओके. सो तो प्रॅक्टिस सेट तुम्हाला होमवर्कसाठी करायचं आहे. त्यातील राहिलेले 3 एक्झाम्पल तुम्हाला घरी सेल्फ स्टडीसाठी करायचे आहेत. ओके. थँक्यू.